नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील. मी एक 24 वर्षाचा युवक आहे. मी दिसायला देखणा आहे आणि शरीराने तर बलदंड आहे. मी सहज 2-4 पोरांना आसमान दाखवू शकतो, कारण मी माझ्या गावी म्हणजे कोल्हापुरातला एक पैलवान आहे. कोल्हापूर हे माझं मूळ गाव, पण गेल्या वर्षभरापासून मी नोकरीनिमित्त मुंबईला राहतो. तसं बघायला गेलं तर मला गावीच राहायला आवडतं. पण मुंबईला नोकरीला जाण्यामागे एक मोठं कारण होतं, ते म्हणजे माझी गर्लफ्रेंड. माझी गर्लफ्रेंड मुंबईला पुढील शिक्षणासाठी तिच्या मामाकडे राहायला गेली. त्यामुळे गावी मला करमत नव्हतं. शेवटी मी पण घरी नोकरीचं निमित्त सांगून मुंबईला माझ्या काकाकडे राहायला गेलो. आता मुंबईत गेल्यावर लगेच नोकरी मिळणं म्हणजे अवघडच. त्यात माझं शिक्षण जेमतेम, त्यामुळे चांगली नोकरी मिळणं म्हणजे अशक्यच. पण शेवटी माझ्या काकाच्या ओळखीने मला एक नोकरी मिळाली. ती नोकरी म्हणजे एका मोठ्या सोनाराच्या दुकानात सुरक्षा रक्षकाची नोकरी मला मिळाली. ती नोकरी माझ्या पर्सनॅलिटीला अगदी साजेशी होती. त्यात माझ्या बलदंड शरीराकडे बघून शेठने मला मागचा पुढचा विचार न करता कामाला ठेवलं. माझी कामाची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत होती आणि रात्रपाळीसाठी दुसरा वॉचमन होता. त्यामुळे संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर मी रोज माझ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जात असे. आता माझी लाईफ अगदी व्यवस्थित चालू होती. रोज संध्याकाळी माझ्या गर्लफ्रेंडला भेटणं, वेळ मिळाला की तिला उताणी घालून ठोकणं खूप मस्त चालू होतं. त्यात पगार पण बऱ्यापैकी होता. पण माझा शेठ खूपच कंजूस होता. पण त्याची बायको म्हणजे माझी मालकीण चांगली होती. ती माझा पगार वेळेवर देत असे. ती माझ्याशी खूप चांगली वागत असे. माझी नेहमी विचारपूस करत असे. मला काय हवं नको ते विचारत असे. ती स्वभावाने खूप प्रेमळ होती. पण तिची एक गोष्ट मला नेहमी खटकत असे, ती म्हणजे ती माझ्याकडे एकटक बघत असे. मी दुकानाबाहेर खुर्ची टाकून बसल्यावर ती मला हातून निहाळत बसायची. त्यात माझ्या शेठची बायको दिसायला फटाका होती. रंगाने गोरीपान होती. वय जर 40 असलं तरी तिची बॉडी एकदम टाईट होती आणि नकळत तिला बघून माझा सोटा देखील टाईट होत असे. पण मी माझ्यावर ताबा ठेवत असे, कारण ती माझी मालकीण होती आणि तिच्याबद्दल वाईट विचार मला पटत नव्हता. त्यामुळे मी तिच्यापासून लांबच राहत असे. पण ती मात्र माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. कधीकधी दुकानात एकटी असताना मला दुकानाच्या आत बोलवत असे आणि गप्पा मारत असे आणि माझ्या बलदंड शरीरावर नजर फिरवत असे. मला कळत होतं की हिच्या मनात मला चढवून घेण्याची इच्छा आहे आणि तिची अशी इच्छा काही चुकीची नव्हती, कारण माझा शेठ म्हणजे तिचा नवरा तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठा होता आणि ह्या वयात त्याला त्याच्या बायकोची 40शीतली जवानीची आग थंड करणं शक्यच नव्हतं. ह्याचमुळे कदाचित शेठच्या बायकोची नजर माझ्यावर होती आणि मला तिच्या मनात उफाळून आलेली वासना तिच्या डोळ्यात दिसत होती. कधीकधी मला पण वाटायचं की हिला आडवी घालून हिची ढेंगं फाकून हिला खालून वरून थंड करावी. पण मनात भीती होती, म्हणून ह्या सगळ्याकडे मी दुर्लक्ष करीत होतो. दिवसामागून दिवस जात होते. मला त्या कामावर 6 महिने उलटून गेले आणि एक दिवस अचानक मला गावावरून फोन आला. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते पण पुढच्या महिन्यात. आता मला लवकरात लवकर गावी जावं लागणार होतं. म्हणून मी शेठकडे एका महिन्याची सुट्टी मागायला गेलो. तेव्हा शेठची बायको देखील तिथेच होती. मी सुट्टीचं बोलताच शेठ स्पष्ट नकार देत म्हणाला, एवढे दिवस सुट्टी मिळणार नाही, फार 4 दिवसांची सुट्टी देईन. मी थोडा नाराज झालो. मी शेठला विनंती करू लागलो, पण शेठ काही ऐकायला तयारच नव्हता. शेवटी मी नाराज होऊन तिथून निघून आलो आणि माझ्या जागेवर येऊन बसलो. मित्रांनो, खरं सांगतो, मला शेठचा खूपच राग आला होता आणि मी उद्यापासून काम सोडून देण्याचा विचार देखील करत होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवला. मी वळून पाहिलं तर ती शेठची बायको म्हणजे माझी मालकीण होती. ती म्हणाली, अनिल, काळजी करू नकोस, मी स्वतः तुझ्या सुट्टीसाठी शेठजवळ बोलेन. तू कामावर लक्ष दे, मी बघते काय ते. असं म्हणून ती निघून गेली. आता माझी खात्री झाली की शेठची बायको आपल्याला नक्की सुट्टी देणार, म्हणून मी देखील काही न बोलता शांत बसून राहिलो. तो दिवस नेहमीप्रमाणेच निघून गेला. मी दुसऱ्या दिवशी कामावर आलो. त्या दिवशी सोमवार होता, त्यामुळे आजूबाजूची सोनारांची दुकानं बंद होती. आमच्याही ज्वेलरी शॉपला सुट्टी होती. पण त्या सुट्टीचा मला काही उपयोग. मी तर दुकानाचा वॉचमन होतो. दुकान बंद असो अथवा चालू, मला मात्र दुकानाच्या बाहेर बसून राखण करणं भाग होतं. त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे मी बंद दुकानाच्या बाहेर
खुर्ची टाकून बसलो होतो. सकाळचे 9:30 वाजले होते. त्यात मला जोराची भूक लागली होती. आता मी जागेवरून उठून नाश्ता करण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये जाणार, तेवढ्यात माझ्या मालकिणीची गाडी दुकानासमोर उभी राहिली. ती गाडीतून उतरली आणि तिने मला छान स्माईल दिली. मी तिच्याकडे बघून हसलो. मित्रांनो, मालकीण सुट्टीच्या दिवशी दुकानावर कशी आली यापेक्षा जास्त आश्चर्य ती एकटी कशी आली याचं मला वाटत होतं. कारण आज तिच्याबरोबर शेठ नव्हता. ती एकटीच होती. पण मला तिच्याशी काय देणं घेणं म्हणा. मी तिला दुकान उघडून दिलं आणि बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करून येऊन पुन्हा दुकानाबाहेर खुर्ची टाकून बसलो. मी बसून 5च मिनटं झाली होती. तेवढ्यात मला माझ्या मालकिणीने दुकानात बोलवलं आणि आतून शटर खाली करायला सांगितलं. तिच्या सांगण्यावरून मी शटर खाली करून तिच्यासमोर उभा राहिलो. तशी माझी मालकीण माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "अनिल, तुझी सुट्टी मंजूर केली बरं, तुझ्या शेठला सांगून." ती असं बोलताच मला आनंद झाला आणि मी तिचे आभार मानू लागलो. तशी ती म्हणाली, "अरे आभार कसले, शेवटी तू आमचा एक प्रामाणिक नोकर आहेस. तुझ्यासाठी एवढं करायलाच हवं. पण तुला एक खरं सांगू का, मला पण तुला एवढे दिवस गावी पाठवण्याची इच्छा नव्हती. पण तुला नाराज देखील करायचं नव्हतं, म्हणून मी शेठला काल विनंती केली. असो, पण तुझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर येशील ना लगेच?" त्यावर मी म्हणालो, "हो मॅडम, लगेच येईन." त्यावर ती हसत म्हणाली, "मग आता खुश आहेस ना?" मी पण हसत मान हलवली. तशी ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, "आता तुझी सुट्टी मंजूर करून मी तुला खुश केलं. आता तू पण असं काहीतरी कर की मी पण खुश झाली पाहिजे." मित्रांनो, तिच्या बोलण्याचा अर्थ मला कळला होता, पण तरी देखील समजून न समजल्याचा म्हणत मी तिला म्हणालो, "म्हणजे मॅडम, मी समजलो नाही. काय करू मी नेमकं?" मी असं म्हणताच ती माझ्या बाजूनच जवळ आली आणि माझ्या छातीवर तिचे नाजूक हात हळुवारपणे फिरवत म्हणाली, "अनिल, खरंच तू एवढा भोळा आहेस की वेडा म्हणून पेढा खातोयस रे? वेड्या, तुझी मालकीण आज सुट्टीच्या दिवशी एवढ्या सकाळी नटून थटून दुकानात आले आणि ती पण एकटी. तरी पण तुला कळत नाही होय की तिच्या मनात काय आहे? हे बघ, हात जरा स्पष्टच सांगते, मला तू खूप आवडतोस. तुझे हे बलिदंड शरीर पाहिलं की मी ओली होते. प्लीज, तुझ्या या बलिदंड शरीराखाली मला एकदा रगडून काढ. गेले अनेक वर्ष मी उपाशी आहे. निसर्गाने मला शरीर अगदी भरभरून दिलं आहे, पण त्याचा आस्वाद घेणारा माझा नवरा पांचू निघाला. म्हणून सांगते, भले तू माझा नोकर जरी असलास तरी यापुढे माझ्या शरीराचा मालक होऊन मला ठोकून काढ." मित्रांनो, ते असं म्हणतात माझा सोट्या कमालीचा मोठा झाला. माझ्या पॅन्टीतून त्याचा आकार स्पष्ट दिसू लागला. माझ्या मालकिणीची नजर खाली गेली. तशी ती खाली बसली आणि तिने माझी पॅन्ट काढली. सोट्याला पॅन्टीच्या कारागृहातून मोकळं करून तिने तो हातात घेतला आणि त्याला कुरवाळत म्हणाली, "तुझ्या शरीरा इतकाच बलदंड आहे रे तुझा सोट्या." असं म्हणून गपकन तिने तोंडात घेऊन चुपायला सुरुवात केली. मित्रांनो, माझा तर विश्वास बसत नव्हता की एवढ्या सुंदर मालकिणीच्या तोंडात माझं सामान घुसलं आहे. मी पण पुरता वेडापिसा झालो. जवळपास 10 मिनटं तिने माझं सामान चुपून काढलं आणि अचानक माझी पिचकारी उडाली. माझ्या चिकाने तिचं तोंड भरून निघालं. तशी ती म्हणाली, "खूपच घट्ट आहे रे तुझं दही." असं म्हणून तिने ते खाऊन टाकलं आणि उभं राहून स्वतःचे कपडे काढून पूर्ण निवस्त्र झाली. याआधी मी बिना कपड्याच्या बरीच मादक शरीर बघितली होती, पण माझ्या मालकिणीचं शरीर वेगळीच होतं. त्यात वेगळीच नशा होती. आता माझा ताबा सुटला आणि मी पटकन तिला दुकानाच्या सोफ्यावर आडवी घातली. तिच्या मांड्या पाकून तिच्या पपईवर त्या लालसर फोडी मी चाटू लागलो. तशी ती पिसाळली. तिने अजूनच मांड्या रुंद केल्या आणि माझं डोकं जोरात दाबून धरलं. जवळपास 10 मिनिटांनी ती शांत झाली. तसं मी पण माझं तोंड बाहेर काढलं आणि माझा सोट्या हातात धरून तिच्या भोकावर ठेवला आणि जोराचा दणका दिला. तशी ती वेदनेने वेवळत म्हणाली, "आई गं, मेले." पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कचकच उडायला लागलो आणि पुढच्या 15 मिनिटातच माझा चीक आत घडवून तिच्यावर शांत पडून राहिलो. माझी मालकीण माझ्यावर खूप खुश झाली. तिने लगेच तिच्या गळ्यातील सोन्याची चेन माझ्या गळ्यात घातली आणि मला म्हणाली, "खूप दिवसांनी असं सुख मिळालं आहे मला. मी खूप खुश आहे. आज दिवसभर तू मला ठोकून काढ, कारण पुढचा महिनाभर तुझ्या बलदंड सोट्याच्या वेदना माझ्या चिमणी विसरता कामा नये." मित्रांनो, मग मी देखील पूर्ण दिवस दुकानात तिच्या जवानीचं दुकान लुटून घेतलं आणि मग बहिणीच्या लग्नाला गावी निघून गेलो आणि लग्न झाल्यावर लगेच कामावर रुजू होऊन वेळ मिळेल तसं माझ्या मालकिणीचं काम वाजवू लागलो. तर मग मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा.